नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण धनत्रयोदशीविषयी माहिती घेणार आहोत. धनत्रयोदशी काय आहे, केव्हा असते, धन्वंतरी जन्मोत्सव काय आहे, तसेच श्री लक्ष्मी देवीची पूजा का करावी, धन्वंतरी जन्म केव्हा झाला, यमदीपदान म्हणजे काय, त्यावेळेस कोणते मंत्र बोलावे, धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करावी, त्यानंतर यमदीपदानची कथा काय आहे, धनत्रयोदशीची कथा काय आहे, याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानले जाते. घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पुनश्च योग ठिकाणी ठेवतात. या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ धान्याच्या राशीजवळ ठेवतात. धन्वंतरी जन्मोत्सव या दिवशी असतो. या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी यांचा उत्सव वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य व विष्णूचा एक अवतार मानतात. दुर्वासाने इंद्रशाप देऊन वैभवहीन केले, तेव्हा ते पुनरुपी मिळवण्याच्या हेतूने देवदैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून 14 रत्ने निघाली. सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंडकमंडलूसहित असा धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन बाहेर पडले. हा विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत. याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृत रूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरा मृत्यूरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराज पद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या 24 अवतारात धन्वंतरी देवाचा समावेश केला आहे. विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्यामुळे वैष्णव मूर्ती समुदायात धन्वंतरीच्या मूर्तीला स्थान मिळाले. यांच्या प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायं प्रार्थना करावी. धन्वंतरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेद संहितेचे आधारे चिकित्सा तत्वज्ञान नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला. दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुवर्ण अलंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य, धन्वंतरी देवता यांची जयंती. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन करतात. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्री सूक्तात वसु, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी. अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीचे तत्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जीवाला श्री लक्ष्मी देवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जीवाच्या भावावर टिकून राहते. आत्ताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे. तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधना करणाऱ्या जीवासाठी हा दिवस महापर्वणी समजला जातो. या दिवसाला बोलीभाषेत धनतेरस असेही म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय म्हणजेच जमा खर्च द्यायचा असतो. त्यावेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभू कार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मी रूपाने राहते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा धवलांकित असलेला असतो. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मी तत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायुमंडल हे सोन्यासारख्या चमचमणाऱ्या सोनेरी किरणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणाऱ्या सोनेरी कणातील श्री लक्ष्मीचे चैतन्य जीवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते. म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे
प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते. धन्वंतरी जन्म काय आहे तर पहा. धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून झाला. भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन समुद्र मंथनातून बाहेर आले. या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची 5-6 पाने प्रतिदिन खाल्ली तर व्याधी होण्याची शक्यता नाही, एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. अशी ही धनत्रयोदशीची माहिती आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.